तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. ज्याचं नाव आहे श्रेयस परब ब्लॉग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आज आहे बुधवार आणि आता सकाळचे 12 वाजल्याने आमच्या इकडे जाणवली पूर्णपणे पाऊस पडतोय. हा बघा, सकाळपासूनच पावसाने नव्हता अंधार केलेला. आम्हाला वाटलेलं पाऊस येणार नाही. तर गाईज, मी आज खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण की पूर्ण मे महिना काय ब्लॉग केलाच नाही, कारण मे महिन्यात गरमी तर भरपूर होती, ऊन पण भरपूर होता. त्यामुळे आम्ही जास्त काय बाहेर पडायचो नाही. थोडं थोडं असं बाहेर पडायचो, पण एवढे ब्लॉग करता आले नाही. मग त्यामुळे मे महिन्यात एकदम ब्लॉग काढला नाही. आणि आता आहे पावसाळा. आता खरी ब्लॉग येणार. म्हणजे आता पावसाळा चालू आला, त्यामुळे थंडीच्या माशांची मासेमारी, परत शेती, इकडे तिकडे फिरायचे, धबधबे वगैरे फिरणार, ते सगळे सगळे म्हणजे सगळे ब्लॉग येणार. तर तुम्ही चॅनलला विजिट करत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि आजचा व्हिडिओ पण एंड लागत बघा. बघू आज कसं काय होतंय, काय ब्लॉग होतो तो बघतो, काहीतरी ट्राय करतो. तोपर्यंत बाय. तर गाईज, आता पाऊस पडतोय, त्यामुळे आता आमच्या तिकडे खाली कोपरे वगैरे आहे, तिथे मी बघायला चाललोय कसं काय पाणी भरलंय, किती पाणी वगैरे भरलंय ते. चला तर तुम्हाला पण दाखवतो. चलो चलते. तसं पाणी भरलं असेल थोडं थोडं, एवढं पण भरलं नसणार. बघूया किती भरलंय ते. जास्त नसेल, कमीच असेल. बघूया तरी पण. आज जर पाऊस अजून भरपूर वेळ पडत राहिला, कमीत कमी आज रात्रीपर्यंत जर पडत राहिला ना, तर मासे पण चढू शकतात. बघूया केवढं पाणी भरलंय ते बघतो. 2 मिनिट रिपो. चायला खालून पाणी उडतंय. ये देखो गाइस, मुंबई गोवा हाईवे है। इधर में साइड में ही हमारा घर है. ये देखो गाइस, इतना पाणी भरा हुआ है, एवढं पाणी भरलंय हे बघा. इकडे आमचं पीच आहे, तुम्हाला माहिती असेल, आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कदाचित बघितलं असाल. तर इकडे एवढे पाणी भरलंय. अजून पुढे जाऊन बघू किती पाणी भरलंय ते. देखते ही कितना कितना कैसा कैसा पानी भरा है. 2 मिनिट थांबा. एवढं तर पाणी भरलंय असं वाटत नाही. अजून जर रात्रीपर्यंत पाऊस पडला तर पाणी भरेल जास्तीत जास्त. तर मासे चढतील, नाहीतर काय एवढ्यात मासे चढत नाहीयेत. च्या गावात चिखल भरपूर आहे. पॅन्ट पण इकडे वरती होत नाही. चलो काहीच, कोकणात ना पाऊस पडला की कोकणातली फक्त मजा दिसते. मे महिन्यात एवढी कोकणात मजा नसते, पण पाऊस पडला, पाऊस एकदा सुरू झाला, चालू झाला की मग कोकणात मजा यायला सुरुवात होते. मग कोकणात काय मजा असते ते मग तेव्हा कळते. हो, चिखल आहे. जेव्हा जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होणार ना, तेव्हा तुम्हाला कळणार की कोकणात मजा काय असते. तेव्हा कोकणाचं खरं रूप तेव्हा दिसतं, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा. नाहीतर उन्हाळ्यामध्ये आणि हे काय ते कोकण एवढं चांगलं नाही, पण पाऊस पडला की खतरनाक. हे बघा, ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की उन्हाळ्यात कसं दिसतं आणि पावसाळ्यात बघा कसं वाटतं ते बघायला. एकदम जबरदस्त वाटतंय. आणि पाऊस तर बारीक बारीक चालू आहे. असं बारीक बारीक रात्रीपर्यंत जर चालू राहिला तर हे मळे आहेत ना, इथे पूर्णपणे इथे पाणी भरतं तिकडे पुढेपर्यंत. आणि तिथे एक डबका आहे, त्याच्यात ना मासे चढतात. ह्या साईडने एक पाट आहे, त्याच्यातून मासे वरती चढतात. आणि तिथे या साईडला इथे मासे असतात. बरेच लोक असतात मासे मारायला, मासे कुर्ले वगैरे. आम्ही पण येतो तेव्हा तर एक खतरनाक वेगळीच मजा असते. ती मजा अनुभवायला तुम्हाला कोकणातच यावं लागेल. कोण कोणी ती मजा अनुभवले कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण ती मजा अनुभवायला ना नशिबात लागतं खरोखर. आणि ती मजा अनुभवायला एवढी मजा येते ती कुठेच येत नाही. खतरनाक मजा असते, खतरनाक. सगळी पोरं आम्ही जमतो, परत ते इकडे पूर्ण म्हणजे मासे वगैरे मारायला येतो. पावसात भिजून मजा करतो, परत ती पण मजा वेगळी असते. मासे मारताना भिजायची मजा वेगळी असते. कोकणात ही मजा आहे ना, अनुभवावी लागते एकदा तरी. खतरनाक मजा येते. तर गाईज, आता इकडे पाणी वगैरे काय आहे ते बघितलं. इकडे एवढं तसं आता पाणी भरलं नाही अजून. रात्रीपर्यंत कदाचित पाणी भरेल.
आणि पाऊस चालू राहिला तर मासे पण चढतील. मग बघू, मासेमारीचा पण खतरनाक एक व्लॉग येईल. आता इकडून बघून वगैरे झालंय नाही. आता हे दुकान दिसतंय ना, तिथे सगळे मित्र आहेत, तिथे चाललोय मी जरा. बघूया काहीतरी आज पावसाचा प्लॅन बनतो का बघूया. प्लॅन बनला तरी आज काय खायचा प्लॅन बनणार नाही, कारण आज आहे संकष्टी आणि आज आहे अर्ध्या दानांचा उपास तर असणारच, त्यामुळे खायचा काय प्लॅन बनणार नाही. कुठेतरी फिरायचा एक वेळ प्लॅन बनेल, पण खायचा बनणार नाही. आधी थोड्या वेळापूर्वी बनलेला मॅगी करायचा प्लॅन, कारण पाऊस होता. पण तो नंतर फिसकला, कारण बऱ्याच जणांचे उपास होते त्यामुळे. बघू आता तिकडे जातो, काय होतंय बघूया. बघूया, पाऊस में थोड़ा सा मजा करेंगे बेबी. देखते हैं कुछ होता है क्या. चलो. काहीच जसं की मी मगाशी तुम्हाला बोललेलो, आज पाऊस पडलाय त्यामुळे आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ सगळे मित्र मित्र. तर आता आम्ही दोघेच आहोत, बाकी आपापल्या कामाने आहेत सगळे. आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला. बघूया कुठे फिरायला जातोय ते. हा बघा हा मित्र, इकडे क्लायमेट एकदम भारी जबरदस्त क्लायमेट झालंय. या क्लायमेट मध्ये फिरायची ना मजाच वेगळी आहे, त्यामुळे आता जातो, बघूया कुठेतरी फिरायला जातो. एकदम सुंदर अशा ठिकाणी, म्हणजे जिथे व्ह्यू चांगला असेल, काहीतरी चांगलं बघण्यासारखं असेल तिथे फिरायला जाऊ. बघूया, तर मग आम्ही जातो. वातावरण पण तसं एकदम मस्त झालंय, फिरण्यासारखं आहे बघा. अजून थोडे दिवस पाऊस पडला ना तर अजून फिरायची मजा येणार. ती मजा पण एकदम तर नाही वेगळ्या नसते असणार. ते तर मग जातो आता फिरायला. देखो गाइस, व्यू देखो, व्यू वाह, बहुत खतरनाक व्यू देखो. हा, होय होय. तर गाईज, जेव्हा आम्ही घरातून निघालेलो तेव्हा तर बारीक बारीक पाऊस पडत होता. पण आता आमचा मूड गेला, कारण पाऊस गेलाय आणि आता थोडं थोडं ऊन पडायला लागलंय. तरी पण मजा येणार, कारण आधी पाऊस पडून गेला. पावसाचा जो दरवळ असतो ना, त्याच्यात पण मजा येते. तो मस्त फिरतो, एन्जॉय करतो. ओ, एन्जॉय गाईज, लाईफ मध्ये बाकी काय करू नका, फक्त एन्जॉय करा. एन्जॉय इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्ही पण बघा एन्जॉय दोघेच आहोत, पण एन्जॉय करतो. बाकीचे बघते घरी. मस्त व्ह्यू एन्जॉय करा, व्ह्यू एन्जॉय करत फिरा, एक्सप्लोर करा. एक्सप्लोर करण्याची नेक्स्ट मजा आहे ना, की खरोखर काही घरात बसून येत नाही. आता बघा फिरतोय, एकदम मजा करतोय, क्लायमेट पण एकदम मस्त आलंय. फक्त आता पाऊस गेलाय आणि ऊन आलंय, एवढाच फरक आहे. तरी पण एक पुढे चांगलं असं बघण्यासारखं आहे, पुढे व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं थांबा, येईल थोड्याच वेळात. तर गाईस, आता आम्ही येऊन पोचलो आहोत तरंदळे गावामध्ये. तर तुम्हाला आता पुढे ना एक व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू फक्त तुम्ही एन्जॉय करा. 2 मिनिटं थांबा, आता थोड्याच वेळात येईल, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असला जबरदस्त व्ह्यू आहे ना, म्हणजे अशी सगळी घरं वगैरे आहेत आणि मस्त वाटत तिथे. आणि इकडे हा बघा, हा समोर तरंदळीचं डॅम आहे आणि इकडे बघा गाईस, व्ह्यू एन्जॉय करा, हा बघा. कसला खतरनाक असा व्ह्यू आहे ना इथे गाईज. अजून भरपूर दिवस पाऊस पडला ना तर एकदम इथे ना हिरवं हिरवं गार असं वातावरण होतं, म्हणजे सगळं हिरवं हिरवं गार. तेव्हा जी मजा असते ना ती खतरनाक असते. एकदम जबरदस्त वाटते इथे बघायला. हे बघा, एकदम अशी गाव टाईप सगळी घरं, एकदम जवळ जवळ घरं, आणि बघायला पण एकदम मस्त वाटतं. पाऊस पडला की इथे सगळं हिरवं हिरवं गार होतं ना, तेव्हा जबरदस्त वाटतंय बघा. आणि इकडे देऊळ आहे त्यांचं, करंदळी मधलं देवी मंदिर, करंदळी. बघतो तर पुढे जातो, पुढे बसताना एक व्ह्यू आहे तो दाखव, तो पण जबरदस्त आहे. चला मग जाऊ पुढे. एन्जॉय. तर मित्रांनो, आता इकडे आलोय वगैरे, मस्त एन्जॉय वगैरे केला, 4 फोटो वगैरे काढले, आणि परत आता चाललोय परतीच्या प्रवासाला, म्हणजे आता परत चाललोय घरी. चला तर मग जातो आता घरी. बघूया संध्याकाळी काय व्लॉग होतोय, काय संध्याकाळी काय आम्ही संध्याकाळी काय आमचं रोजचं रुटीन खेळण्याचं. संध्याकाळी जाऊ खेळायला, संध्याकाळी कुठे फिरायला नाही जाणार आहे, संध्याकाळी खेळायला.
आता मगाशी आम्ही पहिले गणपतीच्या देवळात जाणार होतो, पण गणपतीच्या देवळात आता जाणार. आधी इकडे तरंदळे डॅम वरती आलो आणि आता इथून जाणार आम्ही गणपतीच्या देवळामध्ये. कारण आज आहे संकष्टी, जरा पाया वगैरे पडतो आणि मग जातो घरी. चला मग आता जाऊ गणपतीच्या देवळामध्ये. चलो. तर काहीच इथला हा व्ह्यू बघा कसला जबरदस्त वाटतोय. तो एकदम दिसायला म्हणजे एकदम खतरनाक वाटतोय. एकदम क्लायमेट पण एकदम भारी झालंय आणि ते ढग वगैरे आले त्यामुळे एकदम जबरदस्त वाटतंय. बघा हे इकडे ढग वगैरे आले त्यामुळे एकदम भारी वाटतंय. या साईडला एकदा जायला भेटायला पाहिजे. कसलं खतरनाक असं आहे ते बघा. पूर्ण वरून हा सुंदरसा व्ह्यू दिसतोय मस्त मध्ये एकदम. चला तर मग आता व्ह्यू एन्जॉय करत जातो गणपती देवळात. चला तर मग लेट्स गो. तर गाईज आता आम्ही येऊन पोचलो आहोत आमच्या गणपतीच्या देवळाच्या इथे. हे बघा हे आमच्या गणपतीचं मंदिर. असं हे आमच्या गणपतीचं मंदिर आहे. हे बघा मी गणपतीच्या मंदिराच्या समोर पण ना एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. चला तर मग आता आतमध्ये जातो, पाया वगैरे पडतो आणि मग जातो घरी. दाखवतो तुम्हाला पण आतमध्ये गणपतीची मूर्ती. चलो. तर मित्रांनो हे बघा अशी काहीशी मूर्ती आहे आणि आज संकष्टी असल्यामुळे एकदम हार वगैरे घालून सजवलं आहे. हे बघा एकदम भारी वाटतंय. तर मित्रांनो आता इकडेच पाया वगैरे पडून झालाय, दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. चला तर मग जातो आता घरी आणि बघू आता डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू संध्याकाळी करीन. संध्याकाळी खेळायला जाऊ तेव्हा करीन, त्याच्यानंतर ब्लॉग होईल एंड. चला तर मग जातो पुढचा ब्लॉग कंटिन्यू संध्याकाळी क्रिकेट खेळताना. चलो बाय. तर गाईज आता गणपतीच्या देवळात जाऊन वगैरे आलोय, दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडून आता घरी न जाता आता आम्ही आलोय आमच्या तलावावरती. हे बघा कसलं मला हा आजचं ना क्लायमेटच एकदम भारी वाटतंय. एकदम निळ निळ झालंय आकाश, एकदम खतरनाक वाटतंय. आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या तलावावरती. तर बघतो किती पाणी आहे ते. बरेच दिवस नाही आलेलो, किती दिवसांनी येतोय, भरपूर दिवस झाले. बऱ्याच दिवसांनी इकडे आलोय त्यामुळे पाणी किती आहे काय काय माहित नाहीये. तर पाणी बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो किती पाणी वगैरे आहे ते. इकडे चावी आहे ती बघा, तलावाचं इथून पाणी सोडलं जातं. तसं पाणी आहे की नाही माहित नाही. नाही गाईज पाणी अडवलं आहे त्यामुळे पाणी कमीच आहे. बघा पूर्णपणे अडवलं गेलेलं आहे पाणी. पावसाळ्यात ही चावी ओपन करतात त्यामुळे हा जो पाईप दिसतोय त्यातनं पाणी फोर्सने येत असतं. हे बघा पाणी अजिबात नाहीये, भरपूर कमी असं पाणी आहे. तलावात पाणी अडवलंय म्हणजे तलावात भरपूर पाणी असेल. तर हे बघा आता फुल ऍडव्हेंचर आहे. आता वरती जाऊन बघतो. चल. आणि आजचं क्लायमेट वाव, मला सगळ्यात जास्त आजचं क्लायमेटच आवडलंय. आम्हाला वाटलेलं की आज पाऊस पडतोय म्हणजे अजून पाऊस येईल, पण आज पाऊस नाही तर ऊन पडलंय. मूड पूर्ण खराब झाला. प्लॅन पण जो होता तो खराब झाला. अर्ध्यावरच जाऊन आलोय जिकडे जायचं होतं तिकडे. पण आजचं क्लायमेट भाष्य आहे, पण ऊन खतरनाक पडतंय. बघा ढग असून पण ऊन. छी क्या फालतूगिरी है भाई. क्लाइमेट क्लाइमेट बेबी क्लाइमेट. वाओ गाइस व्यू देखो, सिर्फ व्यू. ऐसा खतरनाक व्यू हमारे जानौली में. ये देखो, तुम सिर्फ व्यू एंजॉय करो. व्यू काय खतरनाक क्लायमेट झालंय बघा. गाईस व्ह्यू बघा कसला भारी आहे आणि त्यासोबत हे तळ तसं खोल पाणी आहे पण ह्याच्यात मासे भरपूर असतात. पाऊस पडला ना की पूर्ण तिथपर्यंत वरती ते दिसतंय, तिकडे पूर्ण ते सगळं पाणी भरतं. आणि त्या साईडला ना एक पाट जातो, तिथे पाणी येतं आणि त्याच्यात मासे भरपूर चढतात. त्यामुळे
पावसाळ्याच्या दिवसात ना त्या पाटामध्ये मासे मारायला भेटतात. भरपूर मासे असतात, मोठे मोठे असतात आणि ह्या तळ्यात पण भरपूर मासे असतात. पहिले कोण कोण जे मासे पकडणारे असायचे ते जाळे वगैरे टाकून इथे मासे पकडायचे, भरपूर मासे पकडायचे. त्यामुळे या तळ्याची आम्ही पहिले या तळ्यावर भरपूर यायचो, आता एवढे येत नाही. पहिले आम्ही भरपूर यायचो सगळे मित्र. जेव्हा लॉकडाऊन होता ना, लॉकडाऊन तेव्हा आम्ही इकडे जास्त यायचो आणि मजा पण इकडे भरपूर गेली. आणि जास्त करून आम्ही इकडे पावसाळ्यात येतो, कारण काय तिकडे जो पाट आहे ना तिकडे मासे चढतात आणि तिथे मासे भरपूर भेटतात. मासे मारायला येतो त्या साईडच्या पाटामध्ये. इकडे ह्या तळ्यात उतरून कोण मासे मारत नाही, एवढी कोणाची हिंमत नाही आमच्यात, त्यामुळे नाही करत एवढं हिंमत. काय झालं तो बघा तिथे पक्षी बसलाय, बघा याच्यावर ना पक्षी बसलाय, पक्षी. तुम्हाला लाकूड वाटत असेल तो, पण पक्षी आहे तो बघा, मान हलवते तो बघा. मासे पकडण्याच्या ह्याच्यात बसलाय तो बघा. तर गाईज हा असा आजचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करून एकदम मस्त वाटतंय. आणि आता एवढे कोण आम्ही येत नाही, आलो तर पावसातच, बाकी असं नाही. नाहीतर पहिले भरपूर यायचो. जेव्हा लॉकडाऊन होता ना तेव्हा तर जास्त आलोय. तेव्हा सगळे गावचे, सॉरी तेव्हा सगळे मुंबईचे पण गावी आलेले, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये नुसते फिरत असायचो. आणि हे बघा इकडे हे दिसतंय ना गाईज, हे आमचे लिंगेश्वराचं मंदिर आहे बघा. तसं एकदम इकडे मस्त भारी वाटतं एकदम यायला फिरायला एकदम. आणि संध्याकाळचं ऊन नसलं की जरा बरं वाटतं. आता जरा ऊन आहे, आम्हाला वाटलं पाऊस असेल म्हणून आम्ही आलेलो, पण अचानक ऊन आलं. सकाळी फक्त अंधार केला आणि पाऊस पडलाय, त्यानंतर पाऊस आलाच नाहीये. चला तर मग आता जातो घरी आणि भेटू डायरेक्ट संध्याकाळी. बाय. ही बघा ही छत्री आम्ही पाऊस येईल म्हणून आणलेली, पण आता ती उन्हापासून प्रोटेक्शन घेण्यासाठी यूज केली जाते. हे बघा काय सांगू. तो बघा तुम्हाला मगाशी पक्षी दाखवतो, सरळ दिसत नसेल, आता याने पूर्ण पंख हे केलंय. तो बघा, तो बघा दिसतोय का. चलो तो गाइस, अब अगला ब्लॉग कंटिन्यू करते शाम को. चलो तो बाय. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता टाइम झालाय तो म्हणजे खेळायला जायचा. त्याला तर मग मी खेळायला जातो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मेसेज करा.